सराव संच 1.3 याच्यावर आपण चर्चा करणार आहे. पहिलं प्रकरण तुम्हाला सोडून दिलेलं बघा. त्याच्यामध्ये क्रेमरची पद्धत दिलेली आहे. एका ठिकाणी दिली संख्या 3 4 2 5 अशा संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. पुढं काही रकान्यामध्ये संख्या आहेत. आता 3 गुणाकारामध्ये इथे एक डब्बा दिला आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 लिहायचे, तिरकस गुणाकार करायचा असतो, बरोबर. मग वजा वजा किंवा अधिक जे काय दिले, मग दुसऱ्या डब्यामध्ये तुम्हाला लिहायची संख्या 2, ही 2 आणि त्यांच्या मधात काय दोघांचे गुणाकार, मग गुणाकार करताना इथं 4. मग आता हे सविस्तर विधान सोडवताना 5 त्रिक 15 आणि 4 दोन्ही 8 असं करायचं, बरोबर. मग 15 मधून 8 गेले, आपल्याकडे राहतात 7. असा पहिला प्रश्न तुम्हाला सोडून दिलेला आहे. याच्यामध्ये निश्चयकाची किंमत काढा असं आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. हे पण खूप महत्त्वाचं पॅटर्न आहे. झालं का, समजलं का बघा, बरोबर. प्रश्न दुसऱ्यामधला पहिला आपल्याला असा दिलेला आहे बघ, म्हणजे असा तुम्हाला तयार करायचा. मग काय करतो मी, एका कंसात 1 वजा 1 म्हणून वजा 1 गुणिले 4, कारण आपल्याला याचं काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा आहे आणि दोघांची करायची वजाबाकी म्हणून वजा दुसरे कंसात 7 गुणाकारामध्ये 2 कंस बंद, दोन्ही संख्या खाली घ्या म्हणून 4 1 4 वजा 7 2 14, बरोबर. 7 2 किती, 14. आता हे एक ऋण न गुणल्यामुळं ऋण 4 आले आपल्याकडे, वजा वजा अधिक हे आपलं उत्तर असते, बरोबर. आणि येणाऱ्या प्रश्नाला तुम्हाला जे इथं आपलं उत्तर आलं वजा 18. 14 आणि 4 किती झाले, 18. वजा वजा आपण काय केलं, अधिक. मग मोठ्या संख्येचं चिन्ह आपण उत्तराला दिलेलं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आपल्याला बघा, 5 कंसामध्ये वजा 7 आणि इकडे दिलेले आपल्याला 3 गुणाकारामध्ये 3 आणि 0 यांचा गुणाकार करताना आपल्याला गुणाकार करायचा आहे तिरकस. मग 5 गुणाकारामध्ये 0 वजा दुसऱ्या कंसामध्ये आपल्याकडे वजा 7 गुणाकारामध्ये 3 यांचं काय करायचं होतं तुम्हाला, गुणाकार. मग आता इथं गुणाकार करताना यांचा गुणाकार आला 0 वजा 7 त्रिक 21 वजा 21, बरोबर. वजा वजा अधिक हे तुम्हाला उत्तर काढायचे. आता इथं मोठीच संख्या वजा आहे, मग तुमचं आलं 21. हे उत्तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न खूप छान, 7/5 आणि 3/2 इकडे दिलेले तुम्हाला 5/3 आणि खाली गुणाकारामध्ये 1/2. याचा गुणाकार करताना तुम्हाला छेद समान करायचे. तुमचं काय करायचं, तिरकस गुणाकार करताना तुम्हाला अगोदर छेद समान करायचे. मग ते कसे करायचे, इथं 7/5 गुणाकारामध्ये 3/2 1/2 हे एका कंसात झालं, वजा दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं आपल्याला, 5/3 गुणाकारामध्ये 3/2, बरोबर. आता यांचं काय येणार आहे गुणाकार ते बघा. अगोदर आपल्याला छेद समान करायचा आहे. चुकलं का, हां इथं 3 आहे, आपण 5 लिहिले, बरोबर ना. आता गुणाकार करा. 3 दोन्ही किती, 6. इकडं 5 त्रिक 15 3 दोन्ही किती, 6 आला गुणाकार. मग 7 1 7 वजा आपल्याला दिलेलं किती, इकडचा गुणाकार, मग याचा किती आला, छेद 6, बरोबर. आता इकडं 5 त्रिक किती, 15 छेद सारखा आहे, छेदामध्ये किती आहेत, 6 म्हणून 6 जशाला तसे आपल्याकडे राहिले. किंवा मग याला तुम्ही असं पण करू शकता, वजा 15/6. आता छेद सारखा झाला तुमचा म्हणून तुम्हाला सरळ सरळ करायची वजा. मग आपण इथं लिहू 7 - 15 6, बरोबर. 15तून
7तून 15 वजा करायचे तुम्हाला. मग तुमचं उत्तर किती येणार आहे? 8. 8/6. बरोबर. आता 8/6 दोन्हीही संख्येने भाग जातो. हे झालं का तुमचं? आता याचं उत्तर येणार आहे आपल्याकडे किती आहे? -8/6. त्याचं गुणोत्तर तुम्हाला काढायचे. गुणोत्तर काढायचे म्हणजे दोन्ही संख्येने भाग जातो. 2×4 म्हणून -4 आणि 2×6 म्हणजे 2. आता आपल्याला ह्याचं उत्तर लिहायचं होतं की दिलेलं एक सामायिक समीकरणाची काय उकल येणार आहे तुमच्याकडे. तर याची उकल आली आपल्याकडे -4/3. बरोबर. आता पुढे बघा, क्रेमरची एक पद्धत दिलेली आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये लिहून घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला काही गणित सोडवायचे. प्रश्न तिसरा आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये काय नाही, 2-3च प्रश्न होते. त्याच्यामध्ये आपल्याला जे समीकरण आहेत ते क्रेमरच्या पद्धतीमध्ये कशा प्रकारे दिलेले आहेत ते बघायचे. बरोबर. हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याला आपण समीकरण 1 समीकरण 2 जसं लिहितो तसं लिहा. -4y = 10. याला एक नाव द्या. परत दिले आपल्याला 4x अधिक 3y = 5. याला 2 असं नाव दिलं. आता ह्या संख्या तुम्हाला x गुणाकारामध्ये y आपल्याला या पद्धतीमध्ये मांडायची. बरोबर. x1 x2 जसं गुणाकार आपल्याला दिलेल्या त्या प्रकारामध्ये ह्या संख्या असे एका कंसामध्ये तुम्हाला मांडून घ्यायच्या आहेत. फक्त आता काय करायचं, याचं सोडवण्याचं एक सूत्र आहे बघा. हे समीकरण सोडवण्याचं सूत्र तुमच्याकडे दिलेलं आहे मी. ते सूत्र आहे ax + by = c. काय सूत्र आहे आपल्याकडे? ax + by = c. या स्वरूपामध्ये तुम्हाला याला मांडायचं. ax by ax b ह्या ज्या a b c त्याची आपल्याला किंमत पण काढायची असते. मग या स्वरूपात आहेत हे आपल्याला मांडायचे. या रूपात आपण त्याला मांडू. बरोबर. काय करायचं आपल्याला? त्याला त्या स्वरूपामध्ये मांडायचं. मग मांडताना इथे येणार आहे तुमचा d. मांडताना काय होणार आहे? पहिली संख्या जी आहे तिची आपल्याला किंमत घ्यायची d. म्हणून मग इथं पहिलं पद 3 4 आलं. दुसरं पद काय आपल्याकडे दिलेलं हे बघा, -4. इथं मांडा याला -4. खाली किती दिलेलं आहे तुम्हाला? 3. मग इथं मांडा 3. बरोबर आलं. आता काय करायचं आपल्याला? तिरकस गुणाकार जसं सुरुवातीला तुम्ही केला तसा. मग मी काय करतो? 3 गुणाकारामध्ये 3. लक्ष द्या. आलं का? तिरकस गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3. मग आपण पहिलं प्रकरण बघितलं त्याच्यामध्ये वजा होतं. मग इकडं 4 गुणाकारामध्ये -4. आता 3 त्रिक आलं माझ्याकडे 9 आणि 4 चौक 16. 4 चौक किती आलं माझ्याकडे? 16. आता वजा वजा अधिक होते. वजा वजा काय होते? अधिक. मग आता दोघांची करू बेरीज. 9 आणि 16 किती? 25. 9 16 25 होत ना. हां. मग आपल्याला ax अधिक by = c किंवा c = 0 या स्वरूपामध्ये पण त्या संख्या आपल्याला घ्यायच्या असतात. मग 25 हे बरोबर आहे का? नाही. नॉट इक्वल टू 0. 25 हे बरोबर नाही आहे. मग नाही आहे. ठीक आहे. मग आपण काय करू? तर dx ची एक किंमत काढायची. त्याच्यासाठी पण असाच एक कंस घ्यायचा. आता dx ची किंमत काढण्यासाठी तुम्हाला शेवटची संख्या घ्यायची, नंतर मधली संख्या घ्यायची. अगोदर कुठल्या संख्या घ्यायच्या तुम्हाला? शेवटच्या. मग शेवटच्या पहिल्या समीकरणामध्ये 10 आहे, इथं 5 आहे. 2 नंबरला इथं 4 आहे, इथं 3 आहे वायच्या किंमती. बरोबर. मग आलं का? आल्यासाठी परत गुणाकार. 10 गुणाकारामध्ये 3 आणि वजा इकडं आपल्याला गुणाकारामध्ये 5 करायचं. 10 गुणाकारामध्ये 3 यांचा गुणाकार आला 30 वजा 5 चौक किती? 20. बरोबर. 30 आणि 20. मग वजा वजा अधिक. परत याचं अधिक आलं. मग 20 आणि 30 किती झालं तुमच्याकडे? 50. दोघांची बेरीज जर केली आपण 30 + 20 = 15. मग हे एक सामायिक समीकरण आहे का नाही आहे हे आपल्याला बघायचं होतं. ते बघणारच येतं. बरोबर. मग आता आपल्याला dy साठी शेवटचं आणि पहिलं ह्या 2 पदांचा गुणाकार करायचा. जे पहिले ते शेवटचे. मग आता इथं लिहितो मी dy =
परत तोच कंस, पहिली संख्या कोणती घ्यायची सुरुवातीची, मग 3 आणि 4 सुरुवातीला दिलेले, शेवटला काय दिलेली आहे 10 आणि 5, 10 आणि 5 या दोन संख्या आपल्याकडे दिलेल्या आहेत. मग आता इकडे तिरकस गुणाकार असतो, मग 3 गुणाकारामध्ये 5 एका कंसात वजा 4 गुणाकारामध्ये 10 एका कंसात. 5 तिरिकाला आपलं 15 प्लस 40, बरोबर. 15 प्लस किती आलं, सॉरी वजा 40 करायचं. 15 आणि 40ची वजाबाकी जर झाली तर उत्तर येईल आपलं किती, बघा किती आलं उत्तर तुमचं 25. पण कोणता, वजा 25, बरोबर. मग इकडं वजा 25 लिहायचे मला, मी इथं लिहितो वजा 25 जेणेकरून तुम्हाला दिसेल. मग आता क्रॅमरची एक पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार हे समीकरण आपल्याला पूर्ण करायचं आहे. तुम्ही काय करा, तोपर्यंत लिहून घ्या, आपण ती क्रॅमरची पद्धत बघू. dx आणि dy किमती व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न सोडवताना अडचणी यायला नको. क्रॅमरच्या पद्धतीनुसार, मग क्रॅमरची काय पद्धत दिलेली आहे आपल्याला, x बरोबर, म्हणून x बरोबर काय दिलंय तुम्हाला, dx छेदामध्ये d, इथं लिहू आपण dx छेदामध्ये d आणि dy छेदामध्ये d, अशा आपल्याला याच्या किमती काढायच्या आहेत. मग dx किती होतं बाबा आपल्याकडं 50, छेदामध्ये किती 25, इकडे लिहितो मी, बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेस आणि लिहायची गरज नाही. इथं x बरोबर, सॉरी इथं y राहिला, y बरोबर, मग इथं लिहू आपण आणि y बरोबर dy ची किंमत किती काढली होती आपण, वजा 25, बरोबर ना. आणि d तर आपल्याला दिलेला आहे. आता इथं x बरोबर इथं पूर्ण भाग जातो, 25 एक 25 आणि 25 दोन्ही 50. x बरोबर आपली किंमत आली 2, लक्ष द्या, बोलू नका. आणि y ची काय किंमत येणार आहे आपल्याकडं, 25 एक 25, फक्त y ची किंमत 1. मग ती वजा का आधी, वजा, म्हणून आपल्याकडं y ची किंमत किती आली, वजा 25. मग दिलेल्या सामायिक समीकरणाची उकल काय आली आपल्याकडे ती आपल्याला बघायची, कारण हे पण एक क्रॅमरची पद्धत असली तरी काय झालं, हे पण एक सामायिक समीकरणच आहे. मग आपण इथं लिहू एका कंसात x, y आणि दुसऱ्या कंसात आपली 1, वजा 1 ही किंमत आलेली आहे. मग ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची, दिलेल्या एक सामायिक समीकरणाची काय आहे, उकल आहे, असं तुम्ही लिहायचं, बरोबर. अशा प्रकारे आपला आलेख तर आपण तुम्ही उद्याच्याला काढून आणाच, परंतु सराव संच 1.3 मधला तिसऱ्या मधला पहिला प्रश्न झाला, पहिला दुसरा आपले झालेले आहेत. तिसऱ्या मधला पहिला प्रश्न तुम्हाला जर नसला समजलं तर पुन्हा विचारा. आपल्याला याच्यामध्ये 6 प्रश्न दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये परीक्षेच्या बोर्डाच्या परीक्षेला ते येऊ शकतात, बरोबर. त्याच्यामुळं बघा, घरी गेल्यावर द्यायचं, व्यवस्थित पहा. मी आहे इथंच, मी कुठं नाही जाणार, बरोबर. हां, झालं, लिहून घ्या.